नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी विविध शहर, राज्यासह परदेशातून भाविक पुण्यात येतात. त्यावेळी शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीमुळे भाविक पीएमपी बसने अधिक प्रवास करतात. त्यामुळे भाविकांना तत्काळ बस सेवा मिळावी यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पीएमपी बस या गणेशोत्सवातील 10 दिवसात 790 जादा धावणार आहेत. लाडक्या गणरायाचे आगमन येत्या 7 सप्टेंबरला होत आहे. त्यामुळे यंदा पीएमपी कडून 9 ते 17 सप्टेंबर दरम्यान पुण्यातील भाविकांना तत्काळ बस सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने 790 जादा बस मार्गावर सोडण्यात येणार आहेत. मात्र या रात्रीच्या बस सेवेसाठी 5 रुपये जादा आकारले जाणार आहेत. त्यापैकी 9, 10 आणि 16 सप्टेंबरला 168 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले. तर गौरी विसर्जन झाल्यानंतर देखावे पाहण्यासाठी शहरात गणेश भक्तांची मोठी गर्दी होते. उपनगर आणि इतर भागातून मोठ्या संख्येने गणेश भक्त येतात. त्यांच्या सोयीसाठी 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान 620 बस जादा पीएमपी कडून मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातून देखील जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी पीएमपीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तरी प्रवाशांनी जास्तीत जास्त बसचा वापर करावा असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.